हॅलो, मी डॉक्टर रियल चांदूरकर. रियल माय फाईट विथ कॅन्सर. माझं पहिलं ऑपरेशन झालं. सेकंड ऑपरेशनला जेव्हा मी गेले तेव्हा कोविड पॉझिटिव्ह आले. ऑपरेट पोस्टपोन झालं. 15-20 दिवस माझे कोविडमध्ये गेले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कशी पडती बाजू माझी तेव्हा होती आणि प्रत्येक ठिकाणी मला सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागत होतं त्यावेळेस आणि संघर्ष हा एकटीचा होता. नंतर मग मी कोविड निगेटिव्ह आले. तर असं झालं की सर आउट ऑफ स्टेशन होते माझे जे सर्जन होते ते. परत मग मला वेट करावं लागलं की ते कधी येतात. आणि सरांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे, कारण तिथे जागा आता निर्माण झाली आहे ग्रो करायला. तिथे आपण हात लावला आहे. तो डिसीज आता त्याचं तोंडवर काढणार आहे आणि त्याला फास्ट ग्रो आता होणार आहे. तर आपण लवकरात लवकर ऑपरेट करूयात. पण मग कोविडमुळे माझं अजून डिले झालं. तर ऑलमोस्ट माझा 1 मंथ सगळा त्याच्यामध्ये गेला आणि इतकी मानसिकता खचली होती, कारण माझे पेशन्सची संपत म्हणजे देव माझी सगळीकडून परीक्षा बघत होता. माझे पेशन्स तो चेक करत होता. एक आईचं मातृत्व तो चेक करत होता. मुलगी इतके दिवस झाले माझ्यापासून दूर होती पहिल्यांदा. सगळ्या दृष्टीने माझे पेशन्स तेव्हा चेक होत होते. आणि मी पण एक म्हणजे किती माझं धीर धरू मी प्रत्येक गोष्टीचं. माझी मेंटॅलिटी म्हणजे तेव्हा खरंच स्थिर नव्हती. रडणं सगळ्या गोष्टी इतकी निगेटिव्ह भरली होती की आत्ता ना दिवसेंदिवस मी खचत चालले होते. किती मी स्वतःला सावरणार आहे. आणि एक दिवस मी रात्री 11:30 वाजता मुलीला फोन केला. ती बोलली माझ्यासोबत. तर ती रडायला लागली, "मम्मा तू कधी येतं? मला तुझी खूप आठवण येते. आम्हाला झोप लागत नाही." आणि इकडनं मीही रडायला लागले. मग कारण मलाही तिची आता खूप आठवण येत होती. ऑलरेडी मी एकटी होते. पण एवढं सगळं आमचं कन्व्हर्सेशन सुरू होतं. स्पीकरवर होता मोबाईल आणि एवढा सगळं रडापडी सुरू होती. मुलगी रडत होती, मी रडत होते. पण त्या व्यक्तीने सगळं ऐकत होता, पण एकदाही माझ्याजवळ येऊन बघितलं नाही किंवा मग मुलीशी बोलतो बा मी की काहीच घेणं देणं त्या पर्सनला नव्हतं. आणि मग ते बघून मला अजून वाईट वाटत होतं की अरे हा घरातल्या घरात म्हणजे माझं पण नाही, याला मुलीची पण काहीच काळजी नाही आहे. एवढी रडती आहे ती, ह्याला ऐकू येते आम्ही काय बोलतो आहे सगळं, तरी हा येऊन बघत नाही आहे. तर तो जो एक आय वॉज सर्चिंग फॉर दॅट आधार आणि तेव्हा मला तो मिळत नव्हता. तर त्याच्यामुळे अजून मी खचत होते. आणि मग मी रात्री मावशीला फोन लावला. मला झोपच येईना. मी मावशीला झोप तर मला नव्हतीच ना तेव्हा. मी रात्रंदिवस रडत बसायची. फोनवर बोलायची बहिणींसोबत, मैत्रिणींसोबत डिस्कस करायची. तर सगळ्यांचे फोन सुरूच राहायचे माझ्यासाठी. तर मी रात्री 11:30 वाजता मावशीला फोन केला आणि तिला सांगितलं, "अगं निर्वी रडत आहे" म्हणून. तर तिने मला समजवलं, "अगं काही नाही, तिला थोडंसं रात्रीची आठवण आली असेल, तुझे हे होईल." मग तिच्याशी बोलले. परत मी भावाला फोन केला, "का रे ती झोपली का? तर ती रडत नाही आहे ना?" मग तो म्हटला, "नाही, ते तर नॉर्मल आहे. ती झोपली आता. तू पण झोप." असं तो मला बोलला आणि फोन ठेवला. आणि मी आपली काहीतरी मोबाईलच बघत होते, काहीतरी वाचत होते त्या आजाराबद्दल वगैरे मोबाईलमध्ये. इकडे रडणं सुरू होतं आणि सडनली मला सरांचा रात्री 12:30 वाजता मेसेज आला की तू उद्या ॲडमिट होऊन जा म्हणून. मला इतका आनंद झाला. फायनली म्हटलं तो दिवस आता आला आणि पटकन मी ऑपरेट करून माझ्या मुलीजवळ जाईल. सो मी इतकी आनंदी होती. आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच माझ्या भावाला फोन केला सकाळीच उठून आणि तो तयारीतच होता की कधीही सरांचा फोन आला तर आपल्याला जावं लागू शकतं. आणि मग तो म्हटला की ठीक आहे मी निघतो आता. आणि तो 11 वाजेपर्यंत दर्यापूरला पोहोचला माझ्यासोबत यायला. तर म्हणजे ते म्हणतात ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला ते स्ट्रगल माझा त्या दरम्यान होता. अडथळे त्या दरम्यान मला येत होते आणि माझे पेशन्स चेक गेले त्या सगळ्या जर्नीमध्ये. समोरचा व्यक्ती कसा वागतो हे सगळं दिसत होतं, पण तोंडातून बोलू शकत नव्हते किंवा म्हणून दाखवू शकत होते. म्हणजे सगळीकडून पेशन्स माझे चेक झाले आणि मी ते खरंच मी सांगते ना, म्हणजे त्या ठिकाणी जर दुसरी कुठली मुलगी असती ना तर 2-3 थोबाडीत मारून सगळं म्हणजे हे झाले असते. पण तेव्हा मला अरे नाही बाबा, ह्या मूर्खांसोबत कुठे नादी लागू. मला जगायचं आहे. माझी मुलगी आहे 3.5 वर्षाची आणि ह्यांचं कोणाचंच काही जाणार नाही आहे. सो हा विचार करून नाही शांततेने सगळ्या गोष्टी करायचं. तुझं जेवण कर, हे कर, तुझं सगळं मी करते बाबा, फक्त मला आता याच्यातून निघायचं. मला सध्या कुठलाही ड्रामा नको आहे. असं हे डोक्यात विचार करून मी तेव्हा चालले होते. आणि आपलं जे काम आहे ते मी नाश्ता, चहा, पाणी सगळं मी करत होते. मी त्याच्यासोबत कुठलेही आर्ग्युमेंट तेव्हा करत नव्हते.
कारण हे दोन्ही गोष्टी होत्या की मला यातून निघायचं आहे. मी आता ह्यांची लायकी मला कळालेली आहे, काय यांची मेंटॅलिटी आहे आणि काय हे विचार करत आहेत. तर ह्यांच्याकडे आता मला दुर्लक्ष केलेलंच बरं. मला फोकस करायचं आहे की मी ट्रीटमेंट कधी कंप्लीट करते आणि मी ह्याच्यातून कधी सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडते. मला सर्वाईव्ह करायचं आहे माझ्या मुलीचं. आत्ता माझे हे हाल आहे की माझ्या मुलीचे काय हाल करून ठेवतील. हा सगळा म्हणजे विचार त्या दरम्यान माझा होता. इतकी मानसिकता खचलेली होती, निगेटिव्हिटी होती. जर याच्यातून मी बाहेर पडलेच नाही तर आणि मग माझ्या मुलीचं कसं, म्हणजे सगळ्या इतके विचारांचं काकू डोक्यांमध्ये होतं ना की मला ते स्वस्थ बसू द्यायचं नाही. तहान, भूक, झोप ह्या गोष्टी, मला सगळ्या गोष्टींचं भान त्यावेळेस नव्हतं. आणि माहेरी आईवडिलांना सांगू शकत होती, बहिणीसोबत सगळ्या गोष्टी डिस्कस होत होत्या. मग बहिणी मग ते सगळं फॅमिली. इनफॅक्ट माझ्या भावांनी तर तेव्हाच त्याचा जो बिहेवियर आहे ते स्कॅनच्या दरम्यान बघितलं होतं आणि तेव्हाच त्यांना ते सगळं कळालं की हा व्यक्ती आता काहीही करणारा नाही आहे. हे त्यांना कळून चुकलं होतं भावांना माझ्या. सो स्ट्रगल फक्त आजाराचाच नव्हता, हे सगळे स्ट्रगल साठी होते. आणि म्हणून माझी जर्नी जी होती कॅन्सरची ती वेगळी होती. नेहमीच मी सांगत आली आहे की हे सगळे स्टफ होते तेव्हा मला, आणि ह्या सगळ्यांमधून मला बाहेर पडायचं होतं. तर म्हणून हे सगळं मी सांगते आहे की फक्त लोकांना असं वाटतं मी आजाराला सोबतच फाईट करत नव्हती. नाही, माझी फाईट सगळ्या दृष्टीने सुरू होती. देवासोबतही फाईट सुरू होती, कारण देवही माझे तेव्हा खूप पेशन्स बघत होता. खूप सगळ्या परीक्षा माझ्या तेव्हा तो घेत होता. आणि थँक गॉड आज मी तुमच्यासोबत बोलू शकते आहे, तुमच्यासोबत माझं सगळी जर्नी शेअर करू शकते. तेवढं हिंमतही मला देवाने दिली. कारण तेव्हा असं होतं ना की मी तो विचारही करू शकत नाही. ते गोष्टी आठवल्या तरी मी रडायची, मी बोलायची नाही. सो दिस इज माय हिलिंग प्रोसेस. मी त्यातून निघते आहे आणि निघाले आहे. आणि मी प्राऊडली सगळ्या गोष्टी सांगू शकते की मी लाईफमध्ये ह्या गोष्टी फेस केल्या आहेत. नो वन कॅन डील विथ दिस सिच्युएशन. माझ्या सगळ्या एखादी व्यक्ती असते ना, ते करू शकले नसते. सो मी करू शकले कारण माझ्या मुलीमुळे. तर ती माझं एकमेव हे होतं की हिच्यासाठी तर जगाच लागणार आहे भाऊ आपल्याला. कारण ही एवढी समजदार पण नाही आहे. आणि माझं जे लाईफ या लोकांनी स्पॉईल केली आहे, तर पुढे हिच्यासोबत पण खूप वाईट होणार आहे. मला ते सगळं दिसत होतं. सो ह्या सगळ्या विचारांनी एक आई म्हणून मला नेहमीच तिच्यामुळे ऊर्जा मिळत गेली आणि मी या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडत गेली. थँक्यू सो मच.